येथे अहिल्यानगर तालुक्यातील तहसीलदार आणि महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मौजे चिचोंडी पाटील येथील सरोदे कुटुंबीय आणि सरपंच शरद पवार हे गेल्या 9 दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या आवारात घरसंसार घेऊन उपोषणाला बसले आहेत। या उपोषणाचे मुख्य कारण म्हणजे सरोदे कुटुंबियांची चोरी गेलेली जमीन परत मिळवणे। 9 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्याने आज सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबियांसोबतच पंचक्रोशीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात हल्लाबोल सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी परिसर घोषणांनी दणाणून गेला। या आंदोलनात सरपंच शरद पवार, प्रकाश पोटे, अरुण रोडे, नितीन पाटील लिगडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। आता आंदोलनकर्ते पुन्हा उपोषणाला बसले आहेत। 9 दिवसापासून कौसाबाई सरोदे यांची जमीन चोरी गेल्याप्रकरणी 9 दिवसापासून आम्ही तहसील कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत शेळ्या मेंढ्यासह आंदोलन केलं आणि ते आंदोलन 9 दिवस होऊनही प्रशासनाला जाग न आल्यामुळं आम्ही शरद पवार सरपंच आणि आमचे मित्र प्रकाश भाऊ पोटे यांच्या समवेत आणि इतर सहकार्यांच्या म्हणजे तक्रारदार जे पीडित आहेत यांच्या समवेत आम्ही हल्लाबोल आंदोलन केलं आणि आज 9व्या दिवशी का होईना या झाड कातड्याच्या प्रशासनाला कुठंतरी त्यांच्या मनामध्ये दया आली किंवा आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला कुठंतरी यश आलं म्हणून आज यांच्या सरोदे यांचा निकाल ची प्रत भेटली आणि तो जो उतारा आहे तो उतारा 2 ते 3 तासामध्ये तो त्यांच्या नावे जाणार आहे। तर मी मीडिया माध्यमाचं आणि त्या प्रशासनाचं धन्यवाद देतो। आज आपल्या नगर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक त्याचबरोबर चिचोंडी पाटील गावातील सर्वसामान्य नागरिकांचे विविध प्रश्न त्याचबरोबर मागील 12 वर्षापासून मुख्य प्रलंबित प्रश्न म्हणजे कौसाबाई मारुती सरोदे यांची चिचोंडी पाटील येथील 51 गुंठे जमीन बेकायदेशीर तलाठी सर्कल यांनी गावगुंडांच्या नावावर केली आणि ती जमीन आज खऱ्या अर्थाने तिला हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून यश आलं। मागील 9 दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सरोदे या आमच्या सह अरुण रोडे पाटील, प्रकाश भाऊ पोटे, नितीन लिगडे पाटील आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी बसले होते आणि काल त्याच्यावर तातडीचा निकाल देण्यात आला, पण निकाल देऊन त्या ठिकाणी फेर वाढण्यात आला आणि गावातीलच या ठिकाणी 11-030 हा फेर या ठिकाणी आपण निश्चित पाहू शकता। या फेरच्या नुसार ही नोंद घेतलेली आहे। या निकालामध्ये कौसाबाई मारुती सरोदे यांना 51 गुंठे क्षेत्र मिळत आहे असा फेर तयार झालेला आहे। प्रतिवादी क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकता। सदर गावगुंडाचं नाव कमी होण्याचा हा फेर पडलेला आहे आणि त्याचं 2 तासात हे क्षेत्र कमी होऊन कौसाबाई मारुती सरोदेंना तहसीलदार साहेबांनी आणि आमच्या सर्व प्रतिनिधी मंडळींनी कॅबिनमध्ये चर्चा करून 2 तासात त्यांना तो फेर आपण त्यांच्या हस्ते देणार असल्याचं असं आश्वासन दिलेले आणि हा फेर सुद्धा त्या बाबतीत पडलेला आहे। समोरच्याचं क्षेत्र कमी होऊन कौसाबाई मारुती सरोदे यांच्या नावावर हे क्षेत्र थोड्याच वेळात लागणार आहे। त्याचबरोबर गावातील अनेक प्रश्न, तालुक्यातील अनेक नागरिकांच्या रस्ता केस असतील, रेशन कार्ड असेल, डोल असेल, घरकुलांना जागा असतील, या प्रश्नावर सुद्धा येत्या आठवडाभरात संबंधित विभागांना पत्र व्यवहार आणि त्याच्यावर ठोस कार्यवाही करण्याचं आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि कौसाबाई मारुती सरोदे यांचा हा फेर दिलेला आहे। परंतु या ठिकाणी आमचा पवित्र असा आहे की जोपर्यंत सातबारा होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी जागा सोडणार नाही। त्याच्यामुळं आपण ही लढाई अर्धी जिंकलेलो आहोत आणि अर्धी कौसाबाई मारुती सरोदे यांची लढाई अर्धी बाकी आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी आता येथील आंदोलन संपून आपण आपल्या सर्वसामान्यांच्या कचेरीमध्ये जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की। आज कौसाबाई सरोदे या चिचोंडी पाटील येथील भगिनी आणि त्यांच्यासोबत खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित असणारे मागच्या 9 दिवसापासून नगर तहसीलदार कार्यालयाबाहेर ज्यांनी 9 दिवस त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केले असे आमचे मित्र चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार आणि अरुण भाऊ रोडे आज 9 दिवसाच्या आंदोलनानंतर या ठिकाणी यश न मिळाल्यामुळं आज हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं।
आणि या हल्लाबोल आंदोलनानंतर मला असं वाटतं प्रशासनाला जाग आली, त्याची कुठेतरी त्यांनी दखल घेतली आणि आज आमच्या एक 5 जणांचं शिष्टमंडळ नुकतंच तहसीलदार साहेबांना, शिंदे साहेबांना या ठिकाणी आम्ही भेटून आलो आहोत. त्या ठिकाणी त्यांनी एक आम्हाला अधिकारिक पत्र दिलं. त्यामध्ये कौसाबाई सरोदे यांच्या नावावर जो फेर आहे तो आता फेर नव्याने आलेला आहे. म्हणजे आपण समजायचं की आता एक अर्ध 50% काम आपलं झालंय आणि तहसीलदार साहेबांनी अगदी काही वेळात म्हणजे 1 ते 2 तासात कौसाबाई सरोदे यांच्यावर जे पूर्ववत त्यांचं जे 51 गुंठे क्षेत्र जे चोरीला गेलं होतं किंवा जे कटकारस्थान रचून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धरून ज्या व्यक्तीने स्वतःच्या नावावर केलं होतं त्याच्या नावावर ते क्षेत्र आता कमी करण्यात आलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या आंदोलनाचं हे खूप मोठं यश आहे. मला वाटतंय शरद भाऊ यांनी 9 दिवस या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आणि या 9 दिवसाच्या कालावधीत त्यांना या ठिकाणी हजारो लोक, मला वाटतं दिवसाला हजारो लोक येतात, हजारो लोक यांना भेटली गेली. त्यांच्या समस्या असतील, काही लोक छोटे काम असेल, स्वतःचं संजय गांधी निराधार असेल, घरकुलाच्या जमिनींचा विषय असेल किंवा एखाद्याचं रेशन कार्डचा विषय असेल, दुरुस्तीचा विषय असेल, फेरफारचे म्हणजे 7-12 दुरुस्ती असतील, यासाठी लोक 6-6 महिने 8-8 महिने झाले चक्र मारतात. या छोट्या चुका असतात किंवा नजर चुकीने होतं किंवा मग जाणून बुजून त्या गावच्या तलाट्यांच्या मार्फत ते कुठंतरी धनदांगट्याला ती जमीन देण्यासाठी एक कट रचला जातो. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही अहिल्यानगर तालुक्याच्या तहसीलदार कचेरी शेजारी या ठिकाणी प्रति कचेरी किंवा प्रति सर्वसामान्यांसाठी आणि विशेष म्हणजे अशी एक अट अशी आहे का इथं कुठल्याही स्वरूपाचं शुल्क आकारलं जाणार नाही अशी कचेरी आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत.